गावरान पद्धतीची करवंदाची चटणी आणि मसाला पुरी एक अल्टिमेट कॉम्बिनेशन। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। 1 ग्लास कणिक घेतली, 2 चमचे बेसन घातलं, मीठ घातलं, हळद घातली, धनेजिरे पावडर, सावजी मसाला, सावजीचा काळा मसाला, मिरच्या, लसूण, धणे आणि जिरं दरदरीत कुटून घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेतली, कोथिंबीर पण घातली आणि आता आपण चटणी करू। करवंद घेतले, हिरव्या मिरच्या घातल्या, लसूण, धने, जिरं आणि थोडं गूळ घालून चटणी छान वाटून घेतली। याला फोडणी द्यायची नाही आहे, कच्चं तेल घालायचं आहे, त्यामुळे या चटणीची चव खूप छान येते। आता आपण आपली चटणी झालेली आहे, आता पुऱ्या लाटून घेऊ। अशा छान छान सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा आणि डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओमधल्या त्रिकोणावर क्लिक करा। हे बघा आपल्या पुऱ्या किती छान फुगलेल्या आहे। मी तोडून पण दाखवते, तुम्ही पण ट्राय करून बघा। बाय।